मित्रांनो, जर तुम्ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या वणीगड म्हणजेच सप्तशृंगी गडावर नेहमी जात असाल किंवा देवीचे भक्त असाल, तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभाराबाबत प्रशासनाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. गडाचा संपूर्ण कारभार आता थेट नाशिक धर्मदाय सह आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे आणि आता हा कारभार त्यांच्या देखरेखीखाली चालणार आहे. पण असं अचानक का घडलं? चला समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सप्तशृंगी गड आणि ट्रस्टच्या कारभारावरून बरेच वाद सुरू झाले होते. गडावर काम करणाऱ्या कामगारांनी आणि काही आंदोलकांनी ट्रस्टच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. त्यांचा असा आरोप होता की तिथल्या व्यवस्थापनामध्ये कामगार कायद्याचं उल्लंघन होतंय, काही प्रमाणात मनमानी कारभार चालतोय आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाहीये. गडाचा विकास आणि भाविकांच्या सोयी योग्य पद्धतीने व्हायला हव्यात, म्हणूनच हा वाद थेट प्रशासनाकडे गेला. आता या सगळ्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. सप्तशृंगी देवी ट्रस्टचा संपूर्ण कारभार आता नाशिकच्या धर्मदाय सह आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असेल. याचा साधा आणि सोपा अर्थ असा की आता गडावर होणारा प्रत्येक खर्च, तिथले नियम, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधा या सगळ्यांवर सरकारी अधिकाऱ्यांचे थेट लक्ष राहणार आहे. यामुळे कारभारावरील मनमानी थांबेल आणि पैशांचा हिशोब एकदम स्वच्छ आणि पारदर्शक राहायला मदत होईल. खरं तर सर्व भाविकांसाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे गडावर येणाऱ्या लाखो भक्तांना आणखी चांगल्या सुविधा मिळतील आणि मंदिराचा कारभार देखील सुरक्षित हातात राहील. तुम्हाला प्रशासनाचा हा निर्णय कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.